मुंबईत लोकल ट्रेनच्या ओव्हरहेड वायरच्या विजेच्या धक्क्याने एका मुलाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय। माहीम यार्डमध्ये एका लोकलच्या टपावर 15 वर्षीय अमजद खान आणि 11 वर्षीय इम्रान सय्यद खेळत होते। यावेळी ओव्हरहेड वायरच्या विजेच्या धक्क्याने अमजदला त्याचा जीव गमवावा लागला, तर यावेळी जखमी झालेल्या इम्रानवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हे दोघेही धारावीत राहणारे असून या अपघाताबाबत शाहूनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। ये बच्चे लोग जो है यार्ड में चले गए और जो लोकल ट्रेन वहाँ पे पार्क थी उसके ऊपर छत पे चढ़ गए और जो इलेक्ट्रिक जो भी मुंबई लोकल ट्रेन का जो ऊपर इलेक्ट्रिक तार है वो 20,000 वोल्ट का करंट रहता है, तो वो तार चालू था और एक लड़का तो ऑन द स्पॉट डेथ हो गई और दूसरा लड़का जो अस्पताल में भर्ती करा गया। तो रेल सुरक्षा बल के जवान कहाँ थे तभी। आपण बघतोय मुंबईत लोकल ट्रेनच्या ओव्हरहेड वायरच्या विजेच्या धक्क्याने एका मुलाचा मृत्यू झालाय। यामध्ये एक जण जखमी झालेला आहे। अनेकदा सावधानता बाळगावी यासाठी आवाहन सुद्धा करण्यात येतं, मात्र असं असूनही पुन्हा आपण बघतोय अनेक जण या ट्रेनच्या आपण लोकलच्या टपावर बसलेले दिसतात। यामध्ये 15 वर्षीय अमजद खान आणि 11 वर्षीय इम्रान सय्यद असेच या लोकलच्या टपावर खेळत असताना जखमी झालेले आहेत। ओव्हरहेड वायरच्या विजेच्या धक्क्याने अमजदला त्याचा जीव सुद्धा गमवावा लागलाय।